भारताची लोकसंख्या या घटकाचा अभ्यास करत आहोत. भारताची लोकसंख्या बघत असताना आपण भारतातील लोकसंख्या वाढीच्या कारणे बघितली. त्यामध्ये जन्मदर वाढीची कारणे बघितली, मृत्यूदर घटण्याची कारणे बघितली. त्यानंतर वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येचा परिणाम काय झाला किंवा त्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे कोणकोणत्या आर्थिक आणि सामाजिक घटकांवर त्याचा परिणाम झाला याचा अभ्यास आपण केला. तर या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्या उपाययोजनांची माहिती आपण आता घेऊया. या उपाययोजनांचं वर्गीकरण 3 घटकांच्या मध्ये केलेलं आहे. पहिलं म्हणजे आर्थिक उपाय, दुसरं आहे ते सामाजिक उपाय आणि तिसरं म्हणजे भारतातील लोकसंख्या धोरण. या तिन्ही घटकांचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. आर्थिक उपाय बघत असताना आर्थिक उपायांच्यामुळे लोकांच्या राहणीमानात दर्जा वाढून लोकसंख्येतील वाढ रोखली जाऊ शकते. मग त्याच्यासाठी कोणकोणत्या घटकांचा विचार करणं गरजेचं आहे? तर त्यातलं पहिलं आहे ते औद्योगिक क्षेत्राचा विकास. आता औद्योगिक क्षेत्राचा विकास करायचा असेल तर औद्योगिक क्षेत्राचा विकास किंवा विस्तार झाला तर रोजगाराच्या अधिकाधिक संधी तिथे निर्माण होणार आहेत आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासामुळे शहरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि जन्मदर घटण्यास मदत होणार आहे. शहरामध्ये असणाऱ्या विभक्त कुटुंब पद्धती असेल, वाहतूक असेल, त्यानंतर राहत्या जागेचा प्रश्न असेल किंवा मुलांचे शिक्षण असेल, या समस्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि या समस्यांच्यामुळे तिथल्या लोकांचा लहान कुटुंब ठेवण्याकडे मोठ्या प्रमाणात कल असतो आणि त्यामुळेच औद्योगिक क्षेत्राचा विकास जर झाला तर लोकसंख्या वाढ ही रोखली जाऊ शकते. त्याच्यानंतर आर्थिक उपायांमधला दुसरा उपाय बघत असताना रोजगाराच्या संधीत वाढ होणं गरजेचं आहे. मग रोजगाराच्या संधीत वाढ करायची असेल तर काय करायला पाहिजे? तर भारताच्या लोकसंख्येचा आकारमान जर विचारात घेतला तर भारताचा लोकसंख्येचा आकारमान हा मोठा आहे आणि लोकसंख्या वाढीचा वेग हाही जास्त आहे. मग लोकसंख्या वाढीच्या वेगाच्या मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात का? तर होत नाहीत. त्यामुळे ज्या काही उपलब्ध मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ रोजगारामध्ये गुंतवणं हे गरजेचं आहे. कारण उपलब्ध मनुष्यबळ जास्त आहे आणि त्यांच्या मानानं रोजगाराच्या संधी कमी आहेत. त्यामुळं बेरोजगारी आणि बेकारीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांच्या मध्ये अनेक नवीन उद्योगांना चालना देणे असेल, त्याच्यानंतर त्या उद्योगांना चालना दिल्यानंतर स्वयंरोजगाराला प्रोत्साहन दिलं तर रोजगाराच्या संधी नक्कीच वाढू शकतील आणि त्यामुळे बेकारीचं प्रमाण होईल आणि परिणामी लोकसंख्या वाढ ही रोखली जाऊ शकते. आर्थिक उपायांच्या मधला तिसरा मुद्दा बघत असताना त्यामधला तिसरा मुद्दा आहे दारिद्र्य निर्मूलन. आता दारिद्र्य निर्मूलन बघत असताना पहिला दारिद्र्य म्हणजे नेमकं काय बघितलं पाहिजे? तर दारिद्र्य म्हणजे आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी किमान उपलब्ध साधनांचा ती उपलब्ध साधने अपुरी पडणे म्हणजे दारिद्र्य. मग भारतामध्ये दारिद्र्याची जी समस्या आहे ती अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीची होत चाललेली आहे. मग लोकसंख्या वाढीला आळा घालायचं असेल तर आधी दारिद्र्य निर्मूलनावर उपाय करणं गरजेचं आहे. यासाठी हम दो हमारे दो या शब्दाचा अवलंब करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा योजना राबवणं गरजेचं आहे. त्यामध्ये जे काही गरीब कमी उत्पन्न गटातील लोक आहेत त्यांच्यासाठी निवृत्ती वेतन असेल, त्यानंतर त्यांना मोफत घरे किंवा मोफत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं असेल, किमान गरजा भागवण्यासाठी किमान गरजा कार्यक्रम राबवणं, यामुळं काय होऊ शकतं तर दारिद्र्य निर्मूलन होऊ शकतं आणि परिणामी लोकसंख्येमध्ये सुद्धा काय होऊ शकते घट होऊ शकते. तर चौथा आर्थिक उपाय बघत असताना उत्पन्न आणि संपत्ती यांचं समान वाटप होणं गरजेचं आहे. आता उत्पन्न आणि संपत्ती यांचं समान वाटप करत असताना काय करायचं आहे तर भारतातील काही घटकांच्याकडे संपत्तीचं मोठ्या प्रमाणामध्ये वर्गीकरण झालेलं आहे आणि काही घटकांच्याकडे संपत्ती कमी प्रमाणात आहे. मग अशा वेळी या दोन्हींच्या मधली विषमता दरी दूर करायची असेल तर सगळ्या घटकांच्याकडं समान उत्पन्न आणि समान संपत्ती असणं गरजेचं आहे.
याच्यामुळं काय होऊ शकतं, तर अनेकांना किमान उत्पन्न मिळालं तर ते आपल्या मूलभूत गरजा वाढवू शकतात. किमान उत्पन्नाची संधी आहे, संपत्तीचं समान वाटप केल्यामुळं किमान उत्पन्नाची संधी निर्माण होऊ शकते आणि त्यांनी आपल्या मूलभूत गरजा वाढवल्यामुळं त्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा तर उंचावणार आहेच, परंतु त्यांचं जीवनमान हे अधिक चांगल्या रीतीने ते काय करू शकणार आहेत, घालवू शकणार आहेत. आणि म्हणून त्यांचं जीवनमान जर चांगलं ठेवायचं असेल तर संपत्ती आणि उत्पन्नाचं समान वाटप होणं हे गरजेचं आहे. या आर्थिक उपायांच्या बरोबरच लोकसंख्या विस्फोटावर जर उपाय करायचा असेल किंवा प्रतिबंधात्मक उपाय दुसरा बघायचा असेल तर दुसरा उपाय आहे तो सामाजिक उपाय. त्या समाजात भारतामध्ये सामाजिक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या समस्यांच्यामुळं देखील काय होऊ शकते, लोकसंख्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. मग या सामाजिक समस्यांच्यामध्ये कोणता समावेश होतो, तर निरक्षरता असेल, अंधविश्वास असेल, रूढी परंपरा असतील किंवा महिलांना दिलेलं दुय्यम स्थान असेल, या सगळ्यांच्यामुळे सुद्धा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. मग या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी काही सामाजिक उपाय करणं गरजेचं आहे. मग त्यातला पहिला जो सामाजिक उपाय आहे तो म्हणजे शिक्षणाचा विस्तार. तर लोकसंख्या वाढीला आळा घालायचा असेल तर शिक्षणाचा विस्तार, प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे. याच्यामुळं काय होतं, तर शिक्षणाचा प्रसार केल्यामुळं अंधश्रद्धा किंवा रूढी परंपरांना किंवा ज्या काही वाईट प्रथा आहेत त्यांना बगल दिली जाते, त्यांच्यावर आळा बसतो. त्याचप्रमाणे लोकांच्यामध्ये नवीन विचार करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढते. समाजामध्ये असलेले नवीन बदल स्वीकारण्यास लोक तयार होऊ शकतात आणि हे सगळं घडू शकते ते शिक्षणामुळं. म्हणून शिक्षणाचा विस्तार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा वाढ होणं गरजेचं आहे. त्यामुळं काय होऊ शकतं, तर लोकसंख्या वाढीवर आळा बसू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या सामाजिक उपायाचा विचार केला तर दुसरा सामाजिक उपाय आहे महिलांच्या दर्जामध्ये वाढ. आता लोकसंख्या वाढीवर आळा घालायचा असेल तर महिलांचं सामाजिक आणि आर्थिक दर्जा उंचावणं गरजेचं आहे. आजही काही भागांचा विचार केला तर आजही स्त्रियांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. त्यामुळे सुद्धा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतं किंवा अपत्य जन्मास घालण्याची त्यांच्यावर जबरदस्ती केली जाऊ शकते. मग अशा वेळी स्त्रियांचा जर सामाजिक दर्जा किंवा आर्थिक दर्जा जर वाढला गेला, स्त्रिया स्वतः सक्षम झाल्या किंवा स्वतः कोणत्याही गोष्टी बाबतीत निर्णय घेऊ लागल्या तर काय होऊ शकतं, तर अपत्या जन्माला घालण्याच्या बाबतीतला निर्णय जर स्त्री स्वतः घेऊ लागली तर काय होऊ शकतं, लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यापासून रोखली जाऊ शकते. त्याच्यासाठी महिलांचा दर्जा सुधारणं हे गरजेचं आहे. चौथा आहे सामाजिक उपाय ते विवाहाचं वय. आता भारताच्या कायद्यानुसार 1978 पासून भारतामध्ये मुलींच्या लग्नाचं वय हे 18 वर्ष आणि मुलांच्या लग्नाचं वय हे 21 वर्ष आहे. परंतु जर जन्मदरावर नियंत्रण मिळवायचं असेल तर ही जी काही किमान मर्यादा घालून दिलेली आहे वयाची ती वाढवणं गरजेचं आहे. सद्यस्थितीचा विचार केला तर सद्यस्थितीमध्ये मुलींच्या 18 वर्ष वयाऐवजी मुलींचं आता लग्नाचं वय हे 21 वर्ष झालेलं आहे. अशी ही किमान मर्यादा वाढवली तर जन्मदर वाढीवर नियंत्रण हे नक्कीच होऊ शकतं. या आर्थिक आणि सामाजिक उपायांच्या बरोबर आपण भारतातील लोकसंख्या धोरणसुद्धा बघणार आहोत. मग या भारतातील लोकसंख्या धोरण हे 1938मध्ये राष्ट्राच्या नियोजन समितीनं एक लोकसंख्याविषयक उपसमिती नेमलेली होती आणि या उपसमितीच्या अंतर्गत भारतामध्ये एक लोकसंख्या धोरण ठरवण्यात आलं आणि त्या धोरणाअंतर्गत काही कार्यक्रम आखण्यात आले जेणेकरून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. त्याच्यामध्ये काही नियम लोकांच्यासाठी घालून दिले गेले आणि त्या नियमांची अंमलबजावणी केली गेली. त्यामध्ये पहिला कार्यक्रम आहे तो कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच होता की जन्मदरावर नियंत्रण ठेवणे. सन 1952मध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. मग कुटुंब नियोजन म्हणजे काय, तर कुटुंब नियोजन म्हणजे कुटुंब वाढवायचे याबद्दल ते संतती नियमनाद्वारे नियोजन करणं म्हणजे कुटुंब नियोजन. थोडक्यात काय तर नियोजित पालकत्व स्वीकारणं म्हणजे कुटुंब नियोजन होय. इसवी सन 1957मध्ये ही कुटुंब नियोजन कार्यक्रम मुंबई प्रांतात चालू करण्यात आला. परंतु त्या काळातल्या काही लोकांच्या जागरूकतेचा अभाव असेल लोकांच्यामध्ये किंवा लोकांच्यामध्ये अपत्य जन्माविषयीचे काही गैरसमज असतील, रूढी परंपरा असतील, काही धार्मिक विचार असतील किंवा धार्मिक प्रथा असतील, या कारणांच्यामुळं हा कार्यक्रम म्हणावा तेवढा यशस्वी होऊ शकला नाही. म्हणून पुढे जाऊन सन 1979मध्ये याच कार्यक्रमाचं नामकरण कुटुंब कल्याण कार्यक्रम असा करण्यात आलेला होता.
याचा मुख्य उद्देश काय होता, तर वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवण्यात आलेला होता. यामध्ये अनेक उद्दिष्ट ठरवली गेलेली होती. त्यामध्ये जन्माचे नियंत्रण करणे, त्यानंतर दोन मुलांच्या जन्मामध्ये अंतर ठेवणे असेल, वंध्यत्वावर सल्ला देणे असेल, गर्भधारणा चाचणी आणि तपासणी असेल, विवाहपूर्व समुपदेशन असेल, त्यानंतर माता आणि बालक यांच्या आहाराच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे यासारखे उद्देश किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून यासारख्या योजना या कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आल्या. 1997 सालापासून या योजनेचं नामकरण हे प्रजनन आणि बालसंगोपन असं करण्यात आलं आणि 1980 नंतर मात्र या योजनेचं पूर्ण ब्रीदवाक्य बदलण्यात आलं. ते हम दो हमारे दो असं करण्यात आलं. या कार्यक्रमांतर्गत दोन मुलांच्या जन्मामध्ये अंतर असेल किंवा दोनच मुलं, मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, दोनच मुलांचे असेल किंवा मुलांचं सार्वत्रिक लसीकरण असेल, या मुख्य घटकांच्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला होता आणि हा कार्यक्रम काही प्रमाणात यशस्वी झालेला होता. त्याच्यानंतर मात्र करुणाकरण समितीच्या अहवालानुसार पर्यावरण रक्षण असेल किंवा लोकसंख्या वाढ असेल आणि एकूणच देशाचा विकास ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून 1993 मध्ये MS स्वामीनाथन यांनी एक अहवाल सादर केलेला होता. यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट नेमलेला होता आणि या अभ्यासगटाने एक अहवाल 1994 साली सादर केला आणि त्या अहवालानुसार लोकसंख्या विषयक धोरण 2000 मध्ये राबवण्यात आलेलं होतं. या धोरणाची अल्पकालीन, दीर्घकालीन आणि मध्यमकालीन अशा 3 प्रकारची उद्दिष्ट होती. त्या अल्पकालीन उद्दिष्ट बघत असताना काय सांगितलेलं आहे, तर अल्पकालीन उद्दिष्ट पाहत असताना ह्यामध्ये संतती नियमनासाठी जी काही आवश्यक साधनं आहेत त्या आवश्यक साधनांचा पुरवठा करणे हे या योजनेचं हे अल्पकालीन उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतरचा विचार केला तर दीर्घकालीन उद्दिष्टांच्यामध्ये प्रत्येक जोडप्याला 2 मुले, मध्यमकालीन उद्दिष्टांच्यामध्ये प्रत्येक जोडप्याला 2 मुले याच्यासाठी प्रोत्साहन देणे हे त्यांचं मध्यमकालीन उद्दिष्ट होतं. तर लोकसंख्येचं स्थिरीकरण 2045 पर्यंत करणे हे त्यांचं दीर्घकालीन उद्दिष्ट होतं आणि या व्यतिरिक्त या धोरणानुसार आणखीन काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे धोरण आखण्यात आलेलं होतं. त्यामध्ये 14 वर्ष वयोगटातील मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणं, दर 1000 बालकांच्या मध्ये मृत्यू दर जे प्रमाण आहे ते 30 पर्यंत खाली आणणं, प्रसूती दरम्यान 1 लाख मातांचे जे काही मृत्यू होत होते ते 100 पर्यंत कमी करणं, मुलांच्या मधील रोगप्रतिबंधात्मक लसीकरणाचं सार्वत्रिकरण करणं, मुलींचं 18 वर्ष वय ही जी काही किमान मर्यादा होती ती वाढवून किमान 20 वर्षानंतर मुलींचं विवाह करणं याच्यासाठी प्रयत्न करणं, रोगप्रतिबंधक आणि रोगांच्यावर नियंत्रण ठेवणं आणि 2045 पर्यंत लोकसंख्येचं स्थिरीकरण ठेवणं हे धोरण राबवण्यात आलेलं होतं. परंतु त्या धोरणाचं दीर्घकालीन उद्दिष्ट जन्मदर अजूनही अद्याप खटलेला नाही, म्हणून 2070 पर्यंत लोकसंख्येचं स्थिरीकरण ठेवणं हे उद्दिष्ट या धोरणाअंतर्गत ठरवण्यात आलेलं होतं. म्हणजेच काय, तर लोकसंख्या विस्फोटावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही आर्थिक उपाय करण्यात आले, त्याच्यानंतर काही सामाजिक उपाय करण्यात आले आणि भारताच्या राष्ट्रीय नियोजन समितीकडून काही प्रमाणात लोकसंख्या धोरण ठरवून काही नियोजनपर कार्यक्रम आखण्यात आले आणि जेणेकरून लोकसंख्या विस्फोटावर प्रतिबंध होईल आणि लोकसंख्या काही प्रमाणात कमी होईल हा त्याचा मागचा उद्देश होता. आता लोकसंख्या विस्फोटाचे प्रतिबंधक उपाय पाहिल्यानंतर आपण लोकसंख्या एक मानवी संसाधन आहे याचा अभ्यास करणार आहोत. तर लोकसंख्या एक मानवी संसाधन आहे असं का म्हटलेलं आहे, तर कोणत्याही देशाचा जर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास व्हायचा असेल तर त्या देशाची लोकसंख्या ही त्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. नाहीतर लोकांची नुसतं संख्या जास्त असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येमध्ये गुणवत्ता असणे किंवा लोकांच्यामध्ये गुणवत्ता असणे गरजेचे आहे. मग गुणवत्ता असणे, लोकसंख्येमध्ये गुणवत्ता असणे म्हणजे काय, तर लोकांच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त असणं गरजेचं आहे, लोकांच्यामध्ये कुशलता असायला पाहिजे, वयोगटानुसार
त्यांच्यामध्ये योग्य कला कौशल्य तिथं निर्माण झाले पाहिजे. त्यानंतर साक्षरतेचं प्रमाण असेल, लिंग गुणोत्तर प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. आरोग्य, त्यांचं आरोग्याची पाती, शैक्षणिक पाती इत्यादी गोष्टींचा विचार करून ती लोकसंख्येची जी काही साधन संपत्ती आहे ती काय असायला पाहिजे, तर योग्य रीतीनं साधली गेली पाहिजे. तेव्हाच काय लोकसंख्येला आपण ससाधन असं म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर लोकसंख्या हा एक राष्ट्राचा एक स्रोत असतो. ती एक नैसर्गिक देणगी तेव्हाच महत्त्वाची असते जेव्हा लोकांनी ती खऱ्या अर्थानं उपयुक्त असते, लोकांच्यासाठी जी ती उपयुक्त असते. उत्पादक लोकसंख्येमुळं काय होणार आहे, तर उत्पादक लोकसंख्या जास्त असेल तर त्या देशाच्या जास्त मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. आणि उत्पादक लोकसंख्येमुळंच लोकसंख्या हे एक सहसाधन म्हणून उपयोगिता आणू शकतं. मग मानवी सहसाधनाचा अंतिम स्रोत काय असणार आहे, तर त्या देशातील लोकसंख्या ही निरोगी असायला पाहिजे, त्या देशातील लोकसंख्या ही सुशिक्षित असायला पाहिजे, कुशल असायला पाहिजे आणि त्या लोकांच्यामध्ये प्रेरणा असायला पाहिजे. प्रेरणादायी लोकांमुळं काय होऊ शकतं, तर देशाच्या आवश्यकतेनुसार विकास होऊ शकतो. कोणत्याही देशाचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास हा त्या देशातल्या एकूण लोकसंख्येच्या गुणवत्तेवरच अवलंबून असतो. आणि एखाद्या लोकसंख्येचं प्रमाण अधिक असेल आणि त्यातील लोकसंख्येची गुणवत्ता जर निम्न असेल तर अशा देशाचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास हा पूर्णतः संथगतीने होतो. म्हणून लोकसंख्या जरी जास्त असली तरी लोकसंख्येच्या जास्त असेल तर त्याच्या मानानं त्या लोकसंख्येची गुणवत्तासुद्धा जास्त असणं गरजेचं आहे. तेव्हाच काय होऊ शकतो, देशाचा योग्य रीतीने आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास होऊ शकतो. गुणवत्ता कमी आणि लोकसंख्या जास्त असेल तर तिथं संत गतीनेच प्रगती होणार आहे देशाची. म्हणून देशामध्ये पर्याप्त लोकसंख्या असेल किंवा लोकसंख्येचं गुणवत्ता जर उच्च असेल तर देशाची आर्थिक आणि सामाजिक विकास हा जलद गतीने होतो. म्हणून लोकसंख्येची गुणवत्ता ही उच्च ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणूनच आर्थिक विकासामध्ये लोकसंख्या हे एक महत्त्वाचं सहसाधन आहे. जागतिक पातळीवर लोकसंख्या वितरणामध्ये असं आढळलेलं आहे की लोकसंख्या वितरणामध्ये असमानता आहे. म्हणजेच काय, तर शैक्षणिक पातळीचं वय असेल, लिंग असेल याबाबत भिन्नता आढळते. मग ती भिन्नता काय आहे, कारण ती सतत बदलत काय आहे, तर त्याची वैशिष्ट्यसुद्धा बदलताना दिसत आहेत. म्हणून संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत एक मानव विकासाची संकल्पना मांडण्यात आलेली होती. तर मानव विकास संकल्पना म्हणजे काय, तर मानव विकासामध्ये काय केलेलं आहे, तर देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विकास होणं काय आहे, गरजेचं आहे. त्याच्यासाठी मानव विकासामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय निवडीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच यात सगळ्याचा जर विकास झाला तर मानवी जीवन हे काय होणार आहे, समृद्ध होणार आहे. आणि मानवी जीवन हीच खरी त्या देशाची संपत्ती असते, खरी संपत्ती असते. म्हणून लोकसंख्या हे एक मानवी संसाधन महत्त्वाचं आहे. मग आर्थिक विकासामध्ये मानवी संसाधनाची, लोकसंख्येची भूमिका काय असते, तर आर्थिक विकास जो आहे तो अंतिमतः आर्थिक वृद्धीद्वारे प्राप्त होत असतो. त्यामुळं मानवाची, त्या देशातल्या प्रत्येक मानवाची परिस्थिती कशी सुधारली जाऊ शकेल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मानवी विकासामध्ये समाजातील जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांच्यामध्ये किंवा राजकीय स्थैर्य निर्माण करण्यामध्ये काही अडचणी येत आहेत का याचा विचार करणं गरजेचं आहे. मानवी विकासाचे सर्व पैलू, मग त्यामध्ये सामाजिक आले, आर्थिक आले, राजकीय आहे, सांस्कृतिक आहेत, या सगळ्या पैलूंचा अभ्यास या सगळ्या पैलूंचा पूर्णतः विकास होणं किंवा या सगळ्या पैलूंची प्रगती होणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर मानवी विकासाचा विचार करत असताना किंवा मानवी संसाधनांचा विचार करत असताना त्या देशातल्या लोकांचे आयुर्मान किंवा त्या देशातल्या लोकांच्या साक्षरतेचा दर देखील सुधारणं काय आहे, गरजेचं आहे. त्यामुळं काय होऊ शकतं, तर त्या देशातल्या लोकांच्या जगण्याचा दर्जा हा उंचावू शकतो, त्यांचं जीवनमान हे उंचावू शकतं. मानवी विकासामुळे काय होणार आहे, मानवी उत्पादकता वाढणार आहे. यांच्यामध्ये काय, तर तिथल्या लोकांचा विकास जर झाला तर त्यांचं आरोग्य उत्तम राहणार आहे. त्याच्यानंतर त्यांच्या शिक्षणामध्ये जर जास्त विकास झाला तर सुद्धा शिक्षण आणि आरोग्य यांच्यामध्ये योग्य रीतीने विकास झाला तर मानवी गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि मानवी विकासाचा विचार केला तर मानवी विकास ही संकल्पना सार्वत्रिक स्वरूपाची आहे. काही देशामध्ये ती कमी आहे तर काही देशामध्ये जास्त आहे. म्हणजे कमी विकसित
आणि उच्च विकसित देशांनाही, दोन्ही देशांनाही मानवी विकास उपयुक्त असतं. कारण थोडक्यात मानवी विकासामुळे संपूर्ण समाज काय होत असतो, बदलत असतो. म्हणूनच जर मानवाचा आर्थिक विकास करायचा असेल, कारण मानव ही समाजाची खरी संपत्ती आहे आणि त्याच्यासाठी त्याचा परिपूर्ण सर्व पैलूंनी विकास होणं हे गरजेचं आहे. म्हणून लोकसंख्या ही अशी एक महत्त्वाची आहे, कारण लोकसंख्या नुसतं वाढून चालणार नाही, तर लोकसंख्येची गुणवत्तासुद्धा वाढणं गरजेचं आहे. त्यासाठी मानवाचा सर्व दृष्टिकोनातून विकास होणं गरजेचं आहे. आज आपण लोकसंख्या विस्फोटाचे प्रतिबंधात्मक उपाय आणि लोकसंख्या एक मानवी संसाधन कसं आहे याचा अभ्यास आपण केलेला आहे.